इकडे शंभूनाथ आणि वत्सलाचं लग्न लागत असताना त्यावेळी रुजीकुंज बंगल्यात मात्र नारायण प्रभू आपल्या मऊ मऊ शय्येवर गाढ झोपून आपल्या वत्सलाच्या लग्नाचे लाडू हत्तीवरून सगळ्या मालेगावला वाटत बसले होते. आणि मंदाताई मात्र अर्धवट जाग्या राहून वत्सलाचा विचार करत पडून होत्या. खरं तर त्यांना वत्सलेला सोडून दिवसभर एकटं राहता येत नव्हतं, पण नंतर त्यांनीसुद्धा विचार केला की आपला नवरा म्हणतो ते बरोबर आहे. आपण ह्यावेळी वत्सलाशी थोडं कडकच वागावं. म्हणतात ना, घोड्याचा लगाम कधी घट्ट धरला तर घोडा नीट चालतो आणि जर त्याचा लगाम जरा सैल सोडला की तो उधळतो. त्या सगळ्यांनी वत्सलेचा लगाम नीट घट्ट धरलेला होता. त्या रात्री मंदाताईंना झोपेत उगाचच वाटलं कोणीतरी दिवाणखान्याचं दार उघडतंय. पण नंतर त्यांना गाढ झोप लागून गेली होती आणि त्या गाढ झोपेत त्या आपल्या वत्सलेला कुशीत घेऊन तिला थोपटत तिच्या खिडकीतून दिसणारं ते मोकळं पण चांदण्यांनी भरलेलं आकाश पाहत होत्या. तेव्हाच त्या आभाळातली एक चांदणी वेगानं खाली यायला लागली आणि त्यांची लहान वत्सला टाळ्या पिटत आईला म्हणाली, बघ बघ आई, मी ही चांदणी आहे, तुम्हा सगळ्यांपासून दूर जाणारी. आणि मंदाताई तिला झोपेत जवळ घेऊन रडत राहिल्या होत्या. शंभूनाथ आणि वत्सलाचं लग्न कुठला मुहूर्त न धरता, वाजंत्री आणि शहनाईचे स्वर न गुंजता, पाहुणे रावळे न येता अगदी साध्या सरळ पद्धतीनं अमृताच्या अंगणात झालं होतं. लग्न लावताना अमृताच्या अंगणातल्या नारळाच्या झाडावरनं एक नारळ धपकन खाली पडला होता. जणू त्या दोन्ही नारळाच्या झाडांनी या लग्नाला संमती दर्शवली होती. लग्न झाल्यावर शंभूनाथ आणि वत्सला देवघरात आले. त्यांनी देवाला नमस्कार केला आणि नंतर दोघांनी ओंकारेश्वरांच्या फोटोला नमस्कार केला. तेव्हा अमृताला उगाचच वाटलं की ते हसत आपल्याला म्हणतायत की अमृते, सून आवडली ना? आणि अमृता मनात म्हणाली, अहो तुम्ही पाठवली आहे, आवडणारच ना. नंतर त्या दोघांनी राघव भट, सावित्री काकू आणि अमृताला नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि अमृतानं अगोदर देवापुढे साखर ठेवून सर्वांच्या हातावर चिमूट चिमूट साखर ठेवून सगळ्यांची तोंड गोड केली. आणि त्यावेळी स्वप्नात हत्तीवरून लाडू वाटणारे प्रभू, अरे इथे कोणीतरी लाडवाची टोपली द्या, इथले लाडू संपलेत, असं म्हणून नोकरावर ओरडत होते. वत्सलेला खरंच वाटत नव्हतं की तिच्या शंभूनाथाशी लग्न झालं आहे. वत्सला अगदी हरखून गेली होती. तिला आता आपल्या बाबांची थोडीसुद्धा भीती वाटत नव्हती. आता तिचा शंभू, राघव काका आणि तिचे बाबा काय ते पाहून घेतील ह्या विचारांनी इतके दिवस तणावाखाली असलेली वत्सला आता एकदम मोकळी झाली होती आणि तिला आता भयंकर झोप यायला लागली होती. शंभूला काही आठवलं आणि तो वत्सलेला म्हणाला, चल. आणि त्या दोघांनी येऊन गौरीला नमस्कार केला होता. वत्सलेनं एवढीशी साखरसुद्धा तिच्या ओठी घातली होती. नंतर अमृता चुलीकडे चहा करत असताना सतत जांभया देणाऱ्या वत्सलेला म्हणाली, पोरी तुला झोप आली आहे का? थांबो, चहा झाला की तू झोप. अमृतानं सगळ्यांना चहा दिल्यावर वत्सला तिला म्हणाली, काकू मला नको. सावित्री काकू म्हणाल्या, सुनबाई आता तो अमृताला आई म्हणायचं. आणि वत्सला लाजली होती. अमृताने नंतर शंभूचा दिवाणखान्यातला बिछाना झटकला आणि ती वत्सलेला म्हणाली, जा बाळ, त्या भिंतीलगत जाऊन तू झोप. आणि वत्सला जाऊन क्षणात गाढ झोपी गेली होती. अमृतानं पाहिलं आता 4 वाजत आले होते. शंभू, सावित्री काकू, राघव भट, अमृता बोलत अंगणात बसले होते. हुशार अमृतानं मनाशी काही गणित ठरवून ती ते राघव भटांकडे बोलत होती. राघव भट म्हणाले, वहिनी तू म्हणते तसं केलं तर बरं होईल, नाहीतर नारायण प्रभू गाव गोळा करून इथं येईल. ते सगळेजण 5 वाजण्याची वाट बघत बसून राहिले होते. शेवटी एकदाचे 5 वाजले आणि अमृता शंभूला म्हणाली, शंभू तू वत्सलाची शाल आपल्या अंगाभोवती गुंडाळून तू तिच्याजवळ ती उठणार नाही याची काळजी घेत झोपून राहा. मी आता पहिल्यांदा पोलीस पाटलाकडे जाते, नंतर गावात 4-5 घरं गोळा करून येते. हे बघ, तू वत्सलाकडे तोंड करून झोपून राहा. बाहेर काही झालं, अगदी लोकांच्या बोलण्याचा आवाज आला तरी मी सांगितल्याशिवाय आपल्या जागेवरनं उठायचं नाही. आणि हे बघ, सावित्री आणि भाऊजी बाहेरच बसलेत, तेव्हा तू घाबरायचं नाही, मी आत्ता जाऊन येते. अमृता लगालगा पोलीस पाटलाच्या घरी गेली होती. इकडे शंभूनं माजघरात पडलेली वत्सलेची शाल उचलली, आपल्या अंगाभोवती घट्ट लपेटली.
त्या शालीला येणाऱ्या मोगऱ्याचा गंध त्याला पुलकित करून गेला. हाच गंध त्याला अनेकदा प्रभूंच्या त्या देवघरात आपल्या भोवती दरवळताना जाणवला होता, पण त्यावेळी त्याला त्या गंधाचं काही वाटलं नव्हतं. पण आज तोच गंध त्याला विलक्षण पुलकित करून गेला. शंभू बाहेर आला. त्यांनी झोपलेल्या वत्सलेकडे बघितलं. ती एखाद्या निद्रिस्त देवतेसारखी दिसत होती. अंगाची मुटकुळी करून आपल्या पदराचा काठ तिने आपल्या नाजूक मुठीत घट्ट धरला होता. शंभू त्या निद्रिस्त सौंदर्याकडे भान हरपून पाहत राहिला. त्याला हेच कळत नव्हतं की त्याच्या पदरात असं सुंदर दान घालणाऱ्या त्या भूत साधूचे का देवाचे आभार मानावेत. तेव्हाच शंभूला आईच्या बोलण्याची आठवण झाली आणि तो लगेच वत्सलेच्या जवळ तिच्याकडे तोंड करून झोपला. तिच्या एवढ्या निकटच्या सहवासानं तो एकदम रोमांचित झाला होता. तिच्या केसांना, अंगाला येणारा मोगऱ्याचा गंध त्याला जाणवला आणि त्याला वाटलं की आपली वत्सला एका मोगऱ्याचं मंद लहानसं फूल होऊन इथे झोपली आहे. शंभू आपल्याच विचारात गर्क होता. तिला आणि कृष्णाला त्यांनी लहानपणापासून पाहिलं होतं. तिच्यात आणि कृष्णात फार फार फरक होता. एक लक्ष्मी कमळ होतं तर दुसरा काटेरी गुलाब. शंभू एकदम दचकला. त्याला वाटलं आपण हे काय केलं? प्रभूंची ही सुंदर लाडकी लेक आपल्या या गरिबीत राहू शकेल का? कुठे ते प्रभूंचं ऐश्वर्य आणि कुठे त्याची इथली फाटकी परिस्थिती. शंभू विलक्षण अस्वस्थ झाला. त्याला वाटलं प्रभूंची ही सुखाच्या पायघड्यांवरनं चालणारी वत्सला उद्या त्याच्या गरिबीला कंटाळून त्याला सोडून तर जाणार नाही ना? कारण सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असतं. आणि शंभूनं त्याच क्षणी ठरवलं की आपणासाठी सगळ्या सुखाचा त्याग करणाऱ्या आपल्या वत्सलेला आपण आपल्याकडून होईल तेवढं सुखात ठेवायचं. तिला ह्या लग्नाबद्दल कधी पश्चात्ताप होऊ द्यायचा नाही. त्याला एकदम आठवलं, तो प्रभूंच्या देवघरात बाबाबरोबर पूजा करत असताना अचानक ते शांत सुंदर लक्ष्मी नेत्र त्याच्याकडे बघून हसायचे आणि तो लगेच आपली मान खाली घालायचा. त्याला त्यावेळी वाटायचं की एखाद्या तरुणीचे इतके सुंदर नेत्र असू शकतात का? कधी तो प्रसाद देताना ती हलकेच त्याच्या हाताला स्पर्श करून मूकपणे त्याच्याकडे बघायची, तेव्हा त्याला कसंसं व्हायचं ही गोष्ट खरी होती. अनेकदा ती त्याच्या अतिशय निकट बसे आणि नंतर तिच्या त्या निकटच्या मंद मोगऱ्याच्या गंधानं त्याचं श्लोकपठण मध्येच अडखळायचं. आज त्या अडखळणाऱ्या श्लोकपठणाचा अर्थ त्याला कळला होता. शंभू आपल्या जुन्या आठवणीत न्हावून निघाला होता. शंभूला आठवलं त्याचे बाबा गेल्यावर एकदा तो पूजा संपल्यावर मागची आवराआवर करत असताना त्याला मोगऱ्याचा गंध आला. त्यांनी चमकून मागे वळून बघितलं. ती मंद पावलांनी चालत त्याच्याजवळ आली आणि हलकेच गुणगुणल्याप्रमाणे पुटपुटली, तब्येतीची किती हेळसांड करावी माणसानं. तुम्ही आता दररोज इथून जेवून जायचं. तो काही बोलला नव्हता. नंतर तो जाताना मंदाताई त्याच्याजवळ येऊन म्हणाल्या की बाळा शंभूनाथा, मी स्वयंपाकीणबाईंना सांगितलं आहे, त्या आजपासून तुझ्यासाठी शाकाहारी स्वयंपाक करतील. तू इथून जेवून आईला डबा घेऊन जायचं. त्यावेळी तो मंदाताईंना म्हणाला की काकू, आई रोज स्वयंपाक करते, तिच्याबरोबर मला जेवायला लागतं, म्हणून मला डबा वगैरे काही नको. पण नंतर त्याला वत्सलेच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलं होतं. एकदा तर तिने कमालच केली होती. तो देवघराचं दार बंद करून कुलूप लावत असताना एकदम येऊन झुळकेसारखी ती त्याच्यावर येऊन आदळली आणि तो चटकन बाजूला झाल्यावर त्याला जीभ काढून चिडवत हसत तिथून पळताना म्हणाली, अगदी शंकराचा दुसरा नमुना आहे. त्यावेळी तो रागानं पुटपुटला होता, काय माथेपुरी पोरगी आहे ही, हिला नीट चालतासुद्धा येत नाही. पण आता त्याला तिच्या त्या नीट न चालण्याचा अर्थ समजला होता. परंतु खरं पाहता त्याने कधीही कुठल्या अर्थानं तिच्याकडे पाहिलं नव्हतं. तसला कधी विचारसुद्धा त्याच्या मनात आला नव्हता. पण आत्ता आज या माझघरात त्याला नव्यानं जाणवलं की त्याला ती पूर्वीपासनं फार आवडत होती. शंभू त्या सुखद विचारांनी वत्सलेजवळ सरकला आणि त्याला खरोखर त्या मोगऱ्याच्या गंधात गाढ झोप लागून गेली. शंभूला जाग आली तेव्हा बाहेर लोकांच्या बोलण्याचे आवाज त्याला ऐकू आले. परंतु आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी न उठता फक्त आपल्या डोक्यावर हात घेऊन तो वत्सलेकडे झोपून राहिला. वत्सला मात्र अजून गाढ झोपेत होती. इकडे अमृतानं पोलीस पाटलांकडे आणि गावकऱ्यांच्या घरी जाऊन सर्व मालेगाव गोळा करून आपल्या अंगणात जमवला होता. सर्व गावकरी जमले त्याची खात्री झाल्यावर
अमृता एकदम पुढे झाली. गावकऱ्यांना म्हणाली, मी तुम्हा सगळ्यांना एवढ्या सकाळी माझ्या अंगणात बोलवलं आहे कारण नारायण प्रभूंनी होळीची बोंब मारून माझ्या अंगणात होळी पेटवण्यापूर्वी आपणच बोंब मारून ती पेटवावी म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं आहे. तेव्हा एक गावकरी म्हणाला, मग बोला की भटिणींनो, काम काय काढलं आहे? अमृता नंतर जास्त न ताणता म्हणाली, मी ओंकारेश्वरांची विधवा पत्नी आज तुम्हा सगळ्यांना हात जोडून सांगते, माझे पती कोकणातून इथे मालेगावला एवढी वर्ष तुमच्याबरोबर तुमच्या आश्रयावर सुखासमाधानानं राहिले. ह्या राघोभाऊजींनी, गावकऱ्यांनी कधी आम्हाला परकं म्हणून वागवलं नाही. यांना आपले वडील बंधूच मानत. तुम्ही जाणता, गावातल्या श्रीमंत नारायण प्रभूंची दररोजची देवपूजा ह्यांच्याकडे होती. त्यांच्यानंतर शंभू ती देवपूजा करायला लागला. त्यांनी ते काम योग्य रीतीनं निभावलं होतं, पण त्याचवेळी एक घटना नकळत घडली. प्रभूंची मोठी मुलगी वत्सला आमच्या शंभूच्या प्रेमात पडली. हे ऐकलं आणि क्षणभर तिथे भयंकर कुजबूज सुरू झाली. अमृता क्षणभर थांबली आणि जोरात म्हणाली, माझा शंभू कुणी प्रेमात पडावं असा देखणा आहे. त्यात मी वत्सलाची चूक मानत नाही. त्यात ती दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. परंतु गावकरी हो, माझ्या शंभूनं वत्सलाकडं त्या दृष्टीनं कधी पाहिलं नाही. पण त्याचवेळी वत्सलाचं लग्न ठरलं आणि तिने शंभूमुळे त्या स्थळाला नकार दिला. हे काहीही आम्हाला माहिती नव्हतं, परंतु प्रभूंनी त्यावेळी काहीही विचार न करता यात फक्त माझ्या शंभूचा दोष आहे असं म्हणत त्याला सरळ त्यांच्या देवधर्माच्या कार्यावरनं काढून टाकलं. एवढंच नाही तर त्याला रस्त्यात गाठून शिव्याशाप देत खुनाची धमकी त्याला दिली. तशी गावकऱ्यांमध्ये पुन्हा गुजबूज सुरू झाली. गावचे पोलीस पाटील एकदम म्हणाले, वहिनी, त्यांनी काही विचारपूस न करता एकदम शंभूला खुनाची धमकी दिली. आणि अमृता तीच दुःखी नस बरोबर धरून डोळ्याला पदर लावत म्हणाली, अहो गरीबाला कोण विचारणार आहे? श्रीमंतांनी आम्हा गरिबांना जोड्याने मारलं काय आणि पावसाने आम्हाला झोडपलं काय? आम्ही कुणाला काय सांगणार हो? पोलीस पाटील एकदम म्हणाले, वहिनी, शंभूवर आम्ही मालेगावकर असा अन्याय होऊ देणार नाही. मालेगाव आमचं आहे. प्रभू बाहेरून इथं आला आहे. त्यांना त्यांच्या ह्या वागण्याचा जाब विचारला जाईल. त्यांना स्वतःच्या तरुण मुलीला सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याच्या तरुण मुलावर सगळा दोष घालून मोकळं व्हायला ही काय मोगलाई लागून गेली काय? तेव्हा राघोभट पुढे झाले आणि म्हणाले, मंडळी, पुढे काय झालं ते मी सांगतो. वत्सलेला दाभोळच्या श्रीधर प्रभूंचं स्थळ आलं, परंतु आपण शंभूशी लग्न करणार म्हणून तिने त्या स्थळाला सफेद नकार दिला. त्यावेळी देखील शंभूवर सगळा दोष टाकून प्रभूंनी वत्सलेच्या अंगावर हात टाकला. त्यावेळी मी सुद्धा वत्सलेला शंभूचा नाद सोडावा म्हणून खूप समजावलं, पण तिने कुणाचं काही ऐकलं नाही. ती अगदी शंभूमय होऊन गेली होती. राघोभट म्हणाले, आता पुढे काय घडलं ते तू सांग वहिनी. सर्व मालेगावकरी अमृताकडे पाहायला लागले. अमृता म्हणाली, काल रात्री 12च्या सुमाराला प्रभूंची वत्सला माझ्या दारात आली आणि म्हणाली, जर तुम्ही माझं आत्ताच्या आत्ता शंभूशी लग्न लावलं नाही तर ह्या क्षणी मी विहिरीत जीव देईन. मी तिला खूप समजावलं. शेवटी राघोभटांना बोलवून आणलं. त्यांनीसुद्धा तिला समजावलं, पण तिचा आपला एकच घोषा चालू होता, माझे बाबा माझं लग्न जबरदस्तीनं करू बघतायत, म्हणून तुम्ही माझं लग्न शंभूनाथाशी करा, नाहीतर मी आत्ता विहिरीत जीव देते. आता तुम्हीच सांगा, या सगळ्या परिस्थितीत आम्ही काय करणार? तिला आम्ही घरी पोचवतो म्हटलं तर ती सरळ विहिरीकडे धावायला लागली. आता तर तिला पसंत नसलेल्या स्थळाबरोबर प्रभू बळजबरीने तिचं लग्न करू बघत होते, तर ती तरी दुसरं काय करणार नाही का? एका गावकऱ्याने विचारलं, मग तुम्ही काय केलं? अमृता शांतपणे म्हणाली, एक तरुण मुलगी अपरात्री एका विधवेच्या दारी येऊन जीव द्यायची भाषा बोलते. स्त्री हत्येचं पाप मी माझ्या माथी घेऊ शकत नव्हते, म्हणून मी निर्णय घेतला की शंभूचं आणि वत्सलेचं लग्न करायचं. तिथे पुन्हा कुजबूज सुरू झाली आणि पोलीस पाटील जरा जोरात अमृताला म्हणाले, अहो पण तुम्ही असा कसा एकदम निर्णय घेतला? नाही म्हटलं तरी प्रभूंच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फार अंतर आहे. अमृता जोरात म्हणाली, हेच ते, गरिबाला कोणी काही बोलावं आणि आम्ही गप्प बसावं.
अहो मी विचार केला, माझ्या शंभूनं काहीही न करता प्रभूंनी त्याला दोषी ठरवलं तर काहीतरी करून दोषी ठरणं कधीही चांगलं का नाही? पोलीस पाटील लगेच आवरून घेत म्हणाले, हां हे मात्र खरं आहे. मग पुढे अमृता म्हणाली की वत्सला आपल्या घरी जायला तयार नव्हती आणि सारखा जीव द्यायचाच म्हणत होती आणि लग्नाशिवाय त्या तरुण पोरीला मी माझ्या घरी ठेवू शकत नव्हते. म्हणून नंतर सगळा विचार करून राघव भटांनी वत्सलेच्या आणि शंभूनाथाच्या संमतीने इथे त्यांचं लग्न लावलं. माझा अगदी नाईलाज झाला होता हो, म्हणून हे लग्न लावलं गेलं. माझा मुलगा, माझी सून आज झोपलेत. वाटल्यास तुम्ही जाऊन खात्री करून घ्या. पण अमृतानं असं म्हणण्यापूर्वी सगळे गावकरी दिवाणखान्यात धावले होते. त्यात ते पोलीस पाटील सुद्धा होते. सगळ्यांनी तिथे शंभू आणि वत्सलेला खरोखर झोपलेलं बघितलं आणि ती सगळी मंडळी पुन्हा अंगणात आली तेव्हा त्या सगळ्यांच्या तोंडावर आश्चर्य झळकत होतं. अमृता म्हणाली, मी एक विधवा बाई आहे. आता प्रभू आम्हाला काय दोष देतील तो तुम्ही पाहून घ्या. तरी पोलीस पाटील चिवटपणे म्हणाले, पण वहिनी तुम्ही असं प्रभूंना न विचारता लगेच लग्नाचा निर्णय घ्यायला नको होता. आता मात्र अमृता चिडली. ती एकदम जोरात ओरडली आणि म्हणाली, मग तुम्हीच मला सांगा, एखाद्या श्रीमंत मुलीनी गरिबावर प्रेम करूच नये. फक्त श्रीमंती सोडली तर आम्ही प्रभूंपेक्षा उच्च जातीचे आहोत. त्यात भाऊजी तुमच्या दारी रात्री बेरात्री एखादी तरुणी आपलं घरदार सोडून येऊन उभी राहिली तर तुम्ही तिला म्हणाल का की जा बाई आत्ता जाऊन तू विहिरीत जीव दे, मी सकाळी 4 माणसं बोलवतो, तुला बाहेर काढतो, सफेद चादरीत निजवतो. भाऊजी कदाचित तुम्ही असं म्हणू शकाल, पण माझ्याच्यानं ते काही झालं नाही. यात माझी काही चुकी आहे का? सगळ्या गावकऱ्यांनी आणि त्या पोलीस पाटलांनी सुद्धा नाही म्हणून मान हलवली. एवढा वेळ बडबड करून शेवटी अमृता जिंकली होती. ते सर्व मालेगावकरी आपापल्या घरी ही चमचमीत बातमी देण्यासाठी जेव्हा धावत सुटले तेव्हा राघव भट, सावित्री काकू आणि अमृता माझघरात चहा पीत बसले होते. आणि हां हां म्हणता ही बातमी एखाद्या वणव्यासारखी मालेगावात पसरली होती. जो तो मालेगावकरी धावत पळत येऊन झोपलेल्या शंभू आणि वत्सलेला बघून खरं आहे हे दुसऱ्याला सांगत होता. गावात असा वणवा पेटलेला असताना आमच्या रुजीकुंज बंगल्यात प्रभू, मंदाताई, कृष्णकांता गाढ झोपलेले होते. त्याचवेळी रुजीकुंज बंगल्याच्या बागेचा म्हातारा माळी विठ्ठल फुलझाडांना पाणी देत असताना एका गावकऱ्यानं त्याला बोलवून ही चमचमीत बातमी सांगितली. तसा तो विठ्ठल माळी हातभर उंच उडाला. सकाळी बंगल्याचं फाटक उघडं हे त्याच्या लक्षात आलं होतं, पण सकाळी पोरं टरो येऊन बागेतली फुलं देवपूजेला तोडून नेतात म्हणून त्याने त्या उघड्या फाटकाकडे दुर्लक्ष केलं होतं. आणि आता ही बातमी. म्हाताऱ्या विठ्ठल माळ्याला प्रश्न पडला की प्रथम स्वतः जाऊन खरं काय ते बघून यावं का आधी आपण मालकांना हे सांगावं. पहिल्यांदा कुठे जावं ह्या भ्रमात तो म्हातारा माळी पडला. शेवटी खाल्लेल्या मिठाला जागून त्यांनी पहिल्यांदा मालकांना उठून हे सांगायचं असं ठरवलं. म्हाताऱ्या विठ्ठल माळ्यानं आपल्या मालकाचा दरवाजा जेव्हा जोरजोरात खटखटावला तेव्हा प्रभूच्या साखर झोपेचं झालं होतं खोबरं. त्यांनी एकदा दाराकडे एकदा झोपलेल्या मंदाताईंकडे बघितलं. नंतर प्रभू जरा वैतागाने उठले. त्यांनी दार उघडलं तर दारात माळ्याचं भूत उभं. त्यांना विठ्ठल माळ्याचा अतिशय राग आला. ते एकदम ओरडून म्हणाले, शिंच्या विठ्ठल्या, अरे सकाळी सकाळी बागेतली फुललेली फुलं बघायला मला उठवलं का? सुकळीच्या, तुला काही काळ वेळ आहे का नाही? समजतं का नाही तुला काही? विठ्ठल माळ्यानं जेव्हा ती भयानक बातमी चाचरत प्रभूंना सांगितली तसे ते काय असं ओरडून हातभर उंच उडाले. एकदम वत्सला वत्सला असं ओरडत वत्सलेच्या खोलीकडे पळत सुटले. त्यांच्या त्या ओरड्यानं मंदाताई, कृष्णा, नोकरचाकर दचकून उठले. वत्सलेला प्रभू मंडळींनी घरभर शोधलं आणि नारायण प्रभू, कृष्णा, मंदाताई तशाच अवतारात शंभूनाथाच्या घराकडे धावत सुटले. प्रभू अमृताच्या अंगणात पोचले तेव्हा सगळे गावकऱ्यांनी अंगण गच्च भरून टाकलेलं होतं. तसं पाहता शंभूला सर्वांदेखत वत्सलेजवळ असं झोपून राहणं फार लाजिरवाणं वाटत होतं, पण आईनी उठ म्हटल्याशिवाय तो उठू शकत नव्हता. वत्सला मात्र खरोखर गाढ झोपली होती. प्रभू तिथे पोहोचले. प्रभूंना बघताच जमलेल्या गावकऱ्यांनी त्याला लगेच वाट करून दिली.
राघोबट पुढे आले तसे आत येणाऱ्या प्रभूंनी त्यांच्या थोबाडीत लावली आणि ओरडले, मागे हो भडव्या, तो लफंगा कुठे सांग आधी. प्रभू तीरासारखे पळत आत आले तर खरंच शंभू आणि वत्सला तिथं झोपले होते. प्रभूंचा आता संयम संपला होता. त्यांनी झोपलेल्या शंभूच्या पोटावर एक लाथ मारली, त्याच्या अंगावरची वत्सलेची शाल ओढली आणि किंचाळले, भडवे शेंडे हलवत देवाची पूजा करून लोकांना फसवतात, बघतो मी आता. आणि ते शंभूला वाटेल तसं लाथांनी मारायला लागले. तशी अमृता पुढे सरकली आणि ओरडली, ए प्रभू, खबरदार खबरदार, माझ्या पोराच्या अंगाला हात लावला तर. तुम्ही माझ्या घरात उभे आहे एवढं ध्यानात ठेवा. तोपर्यंत प्रभूंच्या 4-5 लाथा खाऊन शंभू उठला होता. नारायण प्रभूंनी वत्सलेकडे बघितलं आणि एकदम चवताळून त्यांनी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढलं, तोडून दूर फेकलं. तेव्हा वत्सलानं दचकून आपले डोळे उघडले. समोर आपल्या बाबांना इथं असं बघून ती भयंकर घाबरली. फक्त बाबा बाबा असं घाबरून पुटपुटत राहिली. मग प्रभूंनी तिला लाथाबुक्क्याने तोडवायला सुरुवात केली. प्रभूंचा तो भयंकर अवतार बघून अमृता थरथरायला लागली. वत्सला वेड्यासारखी किंचाळायला लागली. शंभूने आपले दोन्ही कान बंद करून टाकले. मंदाताई आत आल्या आणि वत्सलेच्या अंगावर पडत म्हणाल्या, अहो थांबा, माझी पोर मरून जाईल. अहो तिच्या तोंडातून रक्त गळतंय बघा. प्रभू बेफामपणे ओरडले, तू अवधसे अशा पोरीला जन्माला घातलंस. बघ, तिने मला माणसातनं उठवलं, आज मी तिचा जीव घेणार. आणि ते संतापानं बेफान होऊन मंदाताईला, वत्सलेला मारत सुटले. त्यावेळी कृष्णा तिथे अंगणात उभी होती, पण ती अजिबात त्या भिकारी घरात शिरली नाही. फक्त आपल्या आईचा आणि ताईचा आक्रोश ऐकत खाली मान घालून ती उभी राहिली. तिला या क्षणी तिच्या ताईचा प्रचंड राग आला होता आणि तिने आत्ता ह्या क्षणाला मरून जावं असं तिला सारखं वाटत होतं. नारायण प्रभू तर इतके रागवले होते की ते मारतानाही बोबडं बोबडं बोलून शिव्या देत होते आणि मंदाताई वत्सलावर पडून तिचा मार चुकवत स्वतः तो मार खात होत्या. हे सगळं दृश्य सगळे गावकरी, अमृता, शंभू, राघोबट, सावित्री काकू भयचकित नजरेनं पाहत होते आणि बिचारी वत्सला त्या भयंकर मारानं बेशुद्ध होऊन पडली. नंतर प्रभूंनी मंदाताईला लोटून बेशुद्ध वत्सलाच्या हाताला धरलं आणि एखाद्या मेलेल्या ढोराला ओढत न्यावं तसं तिला फरफटत बाहेर आणलं आणि तसंच फरफटत ते तिला घराकडे न्यायला लागले. रडत रडत मंदाताई उठल्या, बाहेर आल्या, हात जोडून गावकऱ्यांना मोठ्यांदा रडत म्हणाल्या, अहो ते तिचा जीव घेतील, कोणीतरी तिला वाचवा. अमृताला, त्या खानदानी बाईला लोकांसमोर असा हात जोडून दीनवाण्या झालेल्या अवस्थेत बघताना आपण शंभू आणि वत्सलेचं लग्न करायला नको होतं असंच वाटलं. मंदाताई गावकऱ्यांना हात जोडून पुन्हा पुन्हा सांगत राहिल्या. तेव्हा कृष्णानं पुढं होऊन त्यांना चल ताई म्हणून ओढलं. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या माना खाली घातलेल्या होत्या. कृष्णा, मंदाताई प्रभूंच्या मागोमाग पळायला लागल्या. त्यांच्या पाठीमागे गावकरी, पोलीस पाटील पळायला लागले आणि इकडे राघोबट, वहिनी हे काय भयंकर घडलं हो असं म्हणून मटकन खाली बसले. त्या रस्त्याच्या दगडावरून खास खळग्यातनं प्रभूंनी बेशुद्ध वत्सलेला अक्षरशः ओढत ओढत आपल्या घराच्या फाटकाजवळ आणलं. नंतर तिला उचलून ते धावत विहिरीकडे गेले आणि काय होतंय हे समजण्याच्या आत त्यांनी वत्सलेला उचलून सरळ विहिरीत फेकून दिलं. मंदाताई ते बघून तिथे बेशुद्ध झाल्या तर कृष्णा थरथरत त्या मातीत खाली बसून रडायला लागली. कृष्णाला पुन्हा एकदा वाटलं की आपल्या ताईनं या क्षणी मरावं, खरोखर संपून जावं. आता जर ती जगली तरी ती आयुष्यात कधीही तिला ताई म्हणणार नव्हती. आज तिच्या कुटुंबाचं सर्वांसमोर धिंडवडे निघाले होते आणि त्या तुच्छ गावकऱ्यांच्या पुढ्यात ते धिंडवडे तिच्या ताईनी काढले होते. नंतर पुढे खरोखर त्या दुष्ट कृष्णानं कधी आपल्या ताईची आठवणसुद्धा काढली नाही की तिच्याशी कसला संबंध ठेवला नाही. काही काही माणसं अतिशय स्वार्थी असतात, फक्त आपल्या स्वार्थासाठी जगतात. कृष्णा त्या माणसांपैकी एक. नारायण प्रभूंनी वत्सलेला असं विहिरीत फेकलं तेव्हा तिथे आलेले गावकरीसुद्धा एकदम स्तब्ध झाले. नंतर नारायणराव कृष्णाकडे सुद्धा न बघता आपले हात झटकत शांतपणे बंगल्याच्या पायऱ्या चढून वर गेले. त्यांनी दार ओढून घेतलं. थिजलेले पोलीस पाटील गावकऱ्यांवर ओरडले, अरे मर्दानो, बघता काय, मारा उड्या विहिरीत, पोर हातची जाईल की रे ती. तेव्हा भानावर आलेल्या 3-4 पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी भराभरा त्या खोली विहिरीत उड्या घेतल्या.
लगेच त्या विहिरी चारी बाजूनी दोरखंड सोडण्यात आले आणि वर काढलेल्या वत्सलेवर प्राथमिक उपचार करून तिला लगेच दवाखान्यात हलवण्यात आलं. हे सगळं रामायण अमृताला शंभूनाथला नंतर कळालं. नारायण प्रभूंनी वत्सलाला मारलेलं बघून शंभू पार घाबरून गेला होता. तो अमृताला म्हणाला, आई वत्सलेला काही होणार तर नाही ना गं? अमृता रागानं म्हणाली, अरे तो खवीस राक्षस असला तरी बाप आहे आणि आपल्याच पिलांना मारून टाकायला ती काही वाघाची जात नाही आहे. हे बघ शंभू, रानात वणवा पेटला की तो सगळं जाळून भस्म करून टाकलो आणि नंतर पेटला तसा हळूहळू तो विझूनही जातो. तसं होईल त्या प्रभूचं. मेला नाचेल नाचेल आणि पाय दुखल्यावर आपोआप खाली बसेल. पण अमृता समजत होती तसं ते प्रकरण साधं नव्हतं. नारायणरावांनी वत्सलेला विहिरीत फेकून आता ती गंभीर जखमी होऊन दवाखान्यात पडली होती. नारायण प्रभूची जात आपल्याच पिल्लांना मारून टाकणारी वाघाची जात निघाली होती. आता अमृताच्या घरात राघोभट, सावित्री काकू उरले होते. राघोभट खाली मान घालत म्हणाले, वहिनी, मी इतक्या अनर्थाची कल्पनाच केली नव्हती. मला खरोखर त्या पोरीचं खूप वाईट वाटतंय हो. थोड्या वेळानं राघोभट आणि सावित्री काकू आपल्या घरी निघून गेले आणि शंभू अमृताच त्या घरात उरले. नाही म्हणायला वत्सलाची शाल एका कोपऱ्यात पडली होती. तिचं तुटलेलं मंगळसूत्र माझघराच्या दाराशी पडलं होतं. शंभूच्या डोळ्यांसमोर राहून राहून अंगाचं मुटकुळं करून पदराचा काठ हातात घट्ट धरून झोपलेली निष्पाप वत्सला येत होती. नंतर ते रक्तानं भरलेलं तोंड आणि प्रभूचं तिला तसं ओढत नेणं त्याला आठवत होतं. शंभू एकदम अमृताच्या कुशीत शिरला, मोठ्यानं रडायला लागला. तशी अमृता म्हणाली, बाळा धीर धर, सगळं ठीक होईल, आपण फक्त आता वाट बघायची. शंभूनं वत्सलाची शाल घेऊन हृदयाशी धरली आणि तो पुटपुटला, आई, आपण असं करायला नको होतं. तर वत्सलेला आपण तिच्या घरी पोचवायला हवं होतं. त्यावेळीही अमृतानं नुसती मान हलवली, पण ती बोलली काही नाही. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की शील जपायला आयुष्य जातं, पण ते गमवायला 5 मिनिटं लागत नाहीत. प्रभूंच्या या सगळ्या प्रकाराची मालेगावातल्या घराघरात उलटसुलट चर्चा व्हायला लागली होती. काही मालेगावकरी, विशेषतः तरुण वर्ग म्हणत होता, शंभूनं केलं ते ठीक केलं. तर बुजुर्ग मंडळी, छे, प्रभूच्या त्या पोरीनं असं वागून प्रभूच्या कुळाला बट्टा लावला. प्रभू वागले ते बरोबर वागले असं म्हणून कोकलायला लागली. तर काही मध्यम वयाच्या गावकऱ्यांचं मत होतं, श्रीमंत प्रभू खानदान कुठं आणि कुठे हा पूजा अर्चा करून पोट भरणारा शंभूनाथ. त्यांनीच त्या प्रभूच्या इस्टेटीकरता वत्सलेला फितवलं असणार. मालेगावातल्या घराघरात हा एकच विषय चघळला जाऊ लागलेला होता. श्रोते हो, सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनही जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. धन्यवाद.